नमस्कार मैत्रिणींनो, मी आज आहे ना बनवणार आहे पनीर लाहोरी बनवणार आहे। खूप टेस्टी अशी रेसिपी आहे। तुम्ही पूर्ण रेसिपी नक्की बघा। इथं पनीर घेतलेले, ग्रेव्हीचं सामान घेतलेले, 2 भाज्या घेतलेल्या, वटाणा घेतलेला आहे आणि थोडेसे गरम मसाले घेतलेले आहेत। तर आपण आहे ना सगळ्यात पहिले तर ग्रेव्हीची तयारी करायची आहे। तर कढई ठेवलेली आहे, कढईमध्ये तेल टाकलेलं आहे। तेलामध्ये थोडा कांदा आपण कट केलेला होता तो टाकायचा आहे। मस्त असा फ्राय करून घ्यायचा आहे, थोडा नरम होईपर्यंत फ्राय करून घ्यायचा आहे। तर कांदा नरम झालेला आहे, त्याच्यामध्ये टोमॅटो टाकायचे आहेत। असे मी 2 कांदे आणि 3 टोमॅटो घेतलेले, ते पण व्यवस्थित असं फ्राय करून घेतले। इथे गरम मसाले होते, गरम मसाल्यामध्ये 1 स्टार फूल होतं, मोठी वेलची, बारकी वेलची आणि दालचिनी आणि जावित्री हे होतं। आणि बघा ते पण टाकलेलं आहे, व्यवस्थित फ्राय केलेलं आहे। थोडी 2-4 काजू घेतलेले आहेत आणि मगज घेतलेले आहेत, ते पण त्या ग्रेव्हीच्या याच्यामध्ये टाकायचं आहे, व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे। आलं लसूणची पेस्ट टाकलेली आहे आणि थोडं 1 पनीरचा तुकडा टाकायचा आहे, कारण आहे ना ग्रेव्ही आहे ना मस्त होते आणि एकदम क्रीमी टाईप ग्रेव्ही होते, त्यासाठी थोडंसं पनीर टाकलेलं आहे। आणि पाणी टाकून आपल्याला ती ग्रेव्ही व्यवस्थित शिजून घ्यायची आहे। आता त्याच्यातच मी आहे ना मीठ टाकून घेते, हळद टाकून घेते आणि काश्मीरी लाल मिरची पावडर टाकून घ्यायचं आहे आणि 2-3 हिरव्या मिरच्या टाकायच्या आहेत। तर आता तोपर्यंत ग्रेव्ही शिजते, इथं तोपर्यंत आहे ना भाज्या कट करून घ्यायच्या आहेत आपल्याला। तर भाज्यामध्ये आहे ना मी 2 शिमला मिरची घेतले होते, थोडीशी फरसबी आणि वटाणा घेतलेला। तर भाज्या आहे ना चॉपरमध्ये मी एकदम असे चॉप करून घेतलेले आहेत। तुम्ही असं बारीक कट पण केला तरी चालतं, नाही तर मग मिक्सरमध्ये असं आबडधोबड वाटलात ना तरी चालेल, पण अशा भाज्या चॉप करून टाकलात ना तर भाजी म्हणजे 1 नंबर लागते, खूपच छान लागते। तर वटाणा मी चॉप केलेला आहे, इथं फरसबी पण चॉप करून घेणार आहे। तर बघा फरसबी पण चॉप करून घेते। तर इथं फरसबी पण चॉप झालेली आहे। आता शिमला मिरची चॉप करून घ्यायची आहे। ही भाजी खाल्लात ना तुम्ही, मला नक्की हॉटेलची आठवण येईल, एवढी टेस्टी भाजी लागते, मस्तच भाजी लागते। तर बघा इथे शिमला मिरची पण चॉप झालेली आहे। आता इथं भाज्या आपल्या सगळ्या चॉप झालेल्या आहेत, मी राहिलेल्या भाज्या पण चॉप करून घेणार आहे। तर सगळ्या भाज्या चॉप झालेल्या आहेत। आता ग्रेव्हीचं आपल्याला गॅस बंद केलेला आहे, थोडंसं थंड करून घ्यायचं आहे। थंड झाल्यानंतर आपल्याला मिक्सरच्या भांड्यात ते सगळं वाटून घ्यायचं आहे। तर एकदम स्मूथ पेस्ट बनवायची आहे। तर इथं बघा ग्रेव्हीचं वाटून झालेली आहे, तुम्हाला चम्मचने दाखवते किती स्मूथ असं झालेलं आहे। तर आता त्याच कढईमध्ये थोडंसं अजून तेल टाकायचं आहे आणि ज्या भाज्या आपण चॉप करून ठेवल्या होत्या ना त्या तेलामध्ये अशा फ्राय करून घ्यायचं आहे। थोडेसे काळ्या मिरीची पावडर टाकायची आहे त्याच्यामध्ये, त्या भाज्यामध्ये। तर आता मस्त अशा भाज्या चॉप झालेल्या आहेत। जी ग्रेव्ही आपण वाटून घेतली होती ना ती पण ग्रेव्ही त्या भाज्यामध्ये टाकायची आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। आणि आता जोपर्यंत आता हे शिजते तोपर्यंत आहे ना आपल्याला पनीर कट करून घ्यायचं आहे। पनीर बघा मी कोणत्या पद्धतीने कापते, एकदम बारीक बारीक पीस बनवायचे आहेत पनीरचे। तर बघा अशा पद्धतीने मी आहे ना एकदम बारीक बारीक कट करून घेणार आहे सगळं पनीर। तर मी तुम्हाला प्रॉपर पूर्ण रेसिपी दाखवलेली आहे, तर तुम्ही पण कधीतरी नक्की एकदा तरी ट्राय करा, खूप टेस्टी लागते। दरवेळेस आपण पनीर मसाला, मटर पनीर हे ते सगळं खातो, पण या पद्धतीने एकदा तरी पनीर बनवून बघा, तुम्हाला नक्की आवडेल। तर बघा अशा पद्धतीने मी पनीर सगळे कट केलेले आहेत आणि त्या ग्रेव्हीमध्ये टाकलेले आहेत आणि व्यवस्थित मिक्स करायचं आहे। आणि तुम्हाला जेवढी ग्रेव्ही असेल पाहिजे असेल ना त्या पद्धतीने तुम्ही पाणी टाकून त्याला मिक्स करून थोडंसं 1-5 मिनटं शिजून द्यायची आहे ग्रेव्ही। थोडीशी साखर टाकलेली आहे, कारण सगळ्या गरम मसाल्याचा, मिरचीचा सगळं टेस्ट बॅलन्स होतो साखरनी।
आता याला झाकण ठेवून एक 5 मिनटं शिजून दिलेलं आहे बघा. मस्तच असं कलर किती सुंदर दिसतोय बघा भाजीचा. एक नंबर भाजी झाली होती. खरंच मी सांगते ना, माझ्या सांगण्यावरून तुम्ही एकदा तरी ही भाजी ट्राय करा, खूप छान लागते. आता वरून मी ना कस्तुरी मेथी आणि थोडीशी कोथिंबीर टाकून मस्त असं सर्व केलेलं आहे. चपातीसोबत सर्व केलेलं आहे. तुम्ही याच्यासोबत पराठे बनवा, काही बनवा, खूप टेस्टी लागते. भातासोबत पण छान लागणार ही भाजी. कधी काय वेगळं खायची इच्छा झाली ती ही भाजी नक्की बनवून खावा. मस्तच असं झालेलं बघा. तर आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंट करून सांगा की तुम्हाला माझी ही पनीर लाहोरी कसं वाटलेली आहे. तर चला तर मग या तुम्ही पण जेवायला. मस्त असं दुपारचा बेत झालेला जेवणाचा. तर पाहूनच खायचं मन होतं, एवढी छान झालेली. बाय.